जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री मैदानात आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा। महापालिकेच्या झंझावती प्रचारानंतर मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेसाठी सभांचा धडाका। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार। मागील आठवड्यात न्यायालयाने 4 आठवड्यांसाठी सुनावणी पुढे ढकलली होती आणि त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर ही सुनावणी होणार। आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल। अधिवेशन 2 टप्प्यात होईल। 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पहिला टप्पा, तर 9 मार्च ते 2 एप्रिल दुसरा टप्पा। नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची सकाळी 10 वाजता बैठक। या बैठकीत अधिवेशनाची रणनीती ठरवली जाईल। मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनात या बैठकीचं आयोजन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली पक्षाची बैठक। आज सकाळी वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये बैठक होणार आहे। मुंबई महापालिका निवडणूक लढलेले उमेदवार या बैठकीला येणार। महापालिका निवडणुकीच्या निकालावर मंथन होईल। मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच बसणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत महापौर बसणार, सूत्रांची माहिती। मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गट नोंदणी करणार। भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोद पद देण्याचा विचार। भाजपचा शिंदेच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती। मुंबई महापौर पदाबाबत फडणवीसांनी भाजप नेत्यांचं मत जाणून घेतलं। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा झाली। महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांचं नाव आघाडीवर। चंद्रपूरच्या महापौर उपमहापौर पदाची 10 फेब्रुवारीला निवड होणार। महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी 10 फेब्रुवारी विशेष या तारखेला सभा होईल। महापौर पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची निवड। उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा। चंद्रपुरात महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली, वडेट्टीवारांची माहिती। गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय। भाजपने त्यांना परवानगी द्यावी, आम्ही 2 हात करायला तयार। रवींद्र चव्हाणांना पत्र लिहित खासदार नरेश म्हस्के यांचं नाईकांना आव्हान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांनी शिंदेंना दिला होता इशारा। काही जण म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापर्यंत आहे, शिवसेना चांदा ते बांदापर्यंत आहे, हे सिद्ध झालंय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर काही लोक निवडणूक झाली की गायब होतात, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर पक्षानं जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाची मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न। या बैठकीत सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली। आज गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आंदोलकांना संबोधित करणार। मुंबईच्या वेशीवर आलेलं लाल वादळ शांत होण्याची शक्यता। किसान सभा आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक सकारात्मक झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शिष्टमंडळाचं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार, मी जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी हे शिंदेंनी जाहीर करावं। निवडणुकीच्या तोंडावर 2100 रुपये देणार आहात का, वडेट्टीवारांचा सवाल। शहरशेख बालिश, मुंब्र्याचा रंगत तिरंगा आहे, जितेंद्र आव्हाडांचा एमआयएमला प्रत्युत्तर। मुंब्र्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची जश्न जीत विजय रॅली। जितेंद्र आव्हाडांकडून शहरशेखची नक्कल, चॉकलेट खिलाया असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं। तर भाषणात आव्हाडांकडून युनूस शेख, शहरशेख यांचाही समाचार। अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत अंजली भारतींचं वादग्रस्त वक्तव्य। अंजली भारतीच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल। भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना अंजली भारतीवर कारवाई करण्याचे निर्देश। आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश। अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई करावी, कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती, चित्रवाघ यांचा निशाणा। संभाजीनगरात जलिलांवरील हल्ला प्रकरणातील आरोपींची अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला। कलीम कुरेशीसह 5 जणांचा जामीन अर्ज औरंगाबाद कोर्टाने फेटाळला। पुण्यात दीप्ती चौधरीची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या। दीप्तीच्या आत्महत्येला सासरकडचे जबाबदार। 6 महिन्यांपासून दीप्तीचा छळ सुरू असल्याचा कुटुंबियांचा आरोप।
पुण्यात दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडून भेट. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात 2 आरोपी अटकेत. आत्महत्येप्रकरणी नवरा रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरीला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात आरोपींना घेऊन पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी. इथेच केली होती गर्भलिंग निदान चाचणी. चौधरी कुटुंबियांनी दीप्तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा मगर कुटुंबियांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेसाठी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र. ठाकरेंची शिवसेना 34 जागा, काँग्रेस 18 तर वंचित आघाडी 3 जागा लढवणार. कन्नड तालुक्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटातून 229 अर्ज तर पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 434 अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद जागा वाटपातील शिवसेना भाजपमधील तणावावर तोडगा. जिल्हा परिषदेच्या 23 तर पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मावळमध्ये भेगडे विरुद्ध शेळके फाईल वॉर पेटलं. मला फाईल उघडायला लावू नका, बाळा भेगडेंचा इशारा. तर पाहिजे तेवढ्या फाईल काढून ठेवा, मीही पुराव्यांसह सगळं बाहेर काढणार. सुनील शेळके यांचा इशारा. दौंड तालुक्यात शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी तारीख जाहीर झाल्यानंतर आता अक्षय देवकर यांची निवडणुकीतून माघार. अचानक उमेदवारी माघारी घेतल्याने दौंड तालुक्यात चर्चांना उधाण. सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमिती मंत्रालयात चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता. धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या 4 बंडखोरांची निवडणुकीतून माघार. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन साळवींच्या आदेशानंतर माघार. सिंधुदुर्गमध्ये कोळपे जिल्हा परिषदेत भाजपचे प्रमोद रावराणे बिनविरोध. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जितेंद्र तळेकरांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार. किंजवडे जिल्हा परिषदेत ठाकरेंच्या सेनेच्या रेश्मा सावंतांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या सावी लोके विजयी. पनवेल तहसील कार्यालयाबाहेर गोंधळ. ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक. मवियाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी 25 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप. ठाकरेंचे उमेदवार अनिता डांगरकर यांनी अर्ज मागे घेतला. लातूरमधील तांबाळा गटातील काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरींनी उमेदवारीतून माघार घेतली. अंजना चौधरींचं अपहरण झाल्याचा आरोप करत काँग्रेसने पोलिसांना निवेदन दिलं होतं. कराडमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, अमित पाटील यांच्याकडून प्रचार सुरू. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या 13 गटातून भाजपकडून निवडणूक रिंगणात. माढामध्ये तानाजी सावंतांच्या पुतण्याला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ. तानाजी सावंतांचे पुतणे पृथ्वीराज सावंतांसाठी ठाकरेंच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा परिषद गटातील 1, पंचायत समिती गणातील 2 अशा 3 जणांचे अधिकृत उमेदवारी अर्ज मागे. सोलापूरच्या करमाळ्यात भाजप एनसीपीची युती. शिंदे आणि पवारांविरोधात लढणार. सांगोल्यात भाजप सेनेची युती शेकाप विरोधात लढणार. तर आट तालुक्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार. करमाळा वगळता जिल्हाभरात 2 राष्ट्रवादी एकत्र. परभणीत शिवसेना ठाकरे गटाने पिंगळी जिल्हा परिषद गटातून आयत्यावेळी उमेदवार बदलला. ठाकरे गटाच्या सीमा पांडुरंग सावंत यांच्याकडून उमेदवारी मागे. अपक्ष उमेदवार सारिका अनिल कांबळे या गटाकडून पुरस्कृत उमेदवार. बीडच्या परळीतील पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातील अंतर्गत वाद समोर. नाराजी व्यक्त करत जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडेंचा राजीनामा. लुगडेंनी बजरंग सोनवणे यांच्यावरील देखील आरोप केलेत. मराठी शाळा बंद पडणं ही बाब अतिशय गंभीर. राज्य सरकारने मराठी शाळा वाचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ब्लू प्रिंट तयार करावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. यावर सरकारने 2 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचेही आदेश. वायू प्रदूषणाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. या मुद्द्याचाही गांभीर्याने विचार करा आणि त्याप्रमाणे प्रभावी उपाययोजना करा. मुंबईसह नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना. हवेची गुणवत्ता जाणून घेणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. प्रदूषणाची मात्रा कळल्यास लोक जास्त काळजी घेतील. मुंबईतील प्रदूषणावर उच्च न्यायालयाचं मत. तर त्यासाठी एक वेबसाईट तयार करून प्रदूषणाची इत्थंभूत माहिती त्यावर प्रसिद्ध करा. उच्च न्यायालयाच्या पालिकेला सूचना. देशातील पहिल्या कॉमन मोबिलिटी ॲप असलेल्या मुंबई वनला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद. ॲप सुरू झाल्यानंतर 3.5 महिन्यातच 27,82,000 तिकीट विक्री. तर 5 लाखांहून अधिक मुंबईकरांनी ॲपमध्ये नोंदणी केल्याची माहिती.
स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन एसी लोकल फेब्रुवारी अखेरपर्यंत दाखल होणार. चेन्नईतील एनटीएल कोच फॅक्टरी येथे लोकलची उत्पादन प्रक्रिया सुरू. 15 डब्यांच्या 3 लोकल देखील येणार. आयसीएफच्या अधिकाऱ्यांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयटीआय संस्थेचे आधुनिकीकरण करण्यास मान्यता. पीएम सेतू योजनेअंतर्गत आयटीआय संस्थेचं आधुनिकीकरण होणार. योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण केलं जाईल. नीट पीजी आणि नीट एमटीएस 2026 परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर. वेळापत्रकानुसार नीट पीजी 30 ऑगस्ट तर नीट एमडीएस परीक्षा 2 मे रोजी होईल. परीक्षेसाठी दंतशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना 31 मे पर्यंत अंतर्वासिता पूर्ण करणं हे आवश्यक आहे. अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारीऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवड होणार. जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीला विशेष बैठक. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे महापालिका प्रशासनाला आदेश. परळी नगर परिषद सभापती निवडीत भाजप मोठा भाऊ. 5 पैकी 3 विषय समित्यांवर भाजपचं सभापती तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे उपनगराध्यक्षपद गेल्यानंतर प्रत्येकी एक समिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे. कल्याण डोंबिवली परिसरात मनसेची आक्रमक बॅनरबाजी. मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांचा फोटो लावत रिअल धुरंदर असा उल्लेख. या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांचाही फोटो आहे. जालन्यात भाजपकडून गटनेतेपदी महेश निकम यांची निवड तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांची निवड. महापालिकेच्या निकालानंतर 11व्या दिवशी भाजपला मिळाला गटनेता. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज. घाटकोपर पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्तांना भीम आर्मीकडून निवेदन. प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील रब्बीच्या पिकांचं नुकसान. सातपुडा पट्ट्यातील आंबा पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी संकटात. पावसामुळे आंब्याचे मोहर गळून पडल्याने उत्पादनात घट होण्याची भीती. धुळ्याच्या शिंदखेड्यातील नरडाणा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचं नुकसान होण्याची भीती. जळगावच्या एरंडोल धरणगावसह चोपडा तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तसंच नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अनेक गावात अचानक पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. येवला तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. आठवडे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था कस्तुरबा हेल्थ सोसायटीतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावरील कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण मागे. आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकारानंतर उपोषण मागे. अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत श्याम गुजरला पुणे पोलिसांकडून अटक. अंमली पदार्थ प्रकरणात 290 पेक्षा जास्त आरोपींना अटक. संबंधित पोलीस कर्मचारी कशा प्रकारे सील केलेले ड्रग चोरत होता याची चौकशी सुरू. मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने महिलेच्या बँक खात्यातून 15,000 लूट. अलिबागच्या वर्सोलीतील हॉटेलमधील हा प्रकार. आरोपी तरुणाला मनसेकडून चोप. मीरा भाईंदर पोलिसांकडून 32 लाखांचा गुटखा जप्त. या कारवाई 2 कारही जप्त. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांची मोठी कारवाई. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग खेळाडूंचा अनोखा विक्रम. सलग 1 तास 26 मिनिटं न थांबता स्केटिंग करण्याचा खेळाडूंचा विक्रम. वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ यूएस मध्ये नोंद. जळगावात लाडक्या बहिणींचे पैसे मिळत नसल्याने महिला आक्रमक. केवायसी करूनही 2 महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने महिला संतप्त. तर दुसरीकडे विभाग कार्यालयात केवायसी फॉर्म स्वीकारले जात नसल्याने महिला आक्रमक. भाईंदरमधील जुन्या पेट्रोल पंप उड्डाणपुलावरून मनसे आक्रमक. एमएमआरडीएच्या भोंगळ कारभाराचा मनसे स्टाईलने समाचार. पुलाला बॉटलनेकचं स्वरूप देऊन वाहतूक कोंडीत भर टाकणाऱ्या इंजिनियर्सना मनसेकडून वस्तारा भेट. कोल्हापूरच्या पन्हाळगडावरील सदोबा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी. हिंदुत्ववादी संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अतिक्रमण न हटवल्यास आंदोलनाचा इशारा. मालेगाव नायट्रोजन गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणी 2घांना अटक. काल सकाळी प्रजासत्ताक दिनी फुगे फुगवत असताना स्फोटाची घटना. स्फोटात 5 जण गंभीर जखमी. सीटबेल्ट न लावल्याने गोंदियात 826 वाहन चालकांना दंड. वेगमर्यादेचं उल्लंघन, लेन कटिंग, सीटबेल्ट नसल्यास तात्काळ कारवाई. मुक्ताईनगरच्या चारठाण्यातील
मरीमाता यात्रा उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी. या यात्रा उत्सवाला 26 वर्ष पूर्ण झाली असून यावेळी पुजारी नवल राठोड यांच्याकडून मरीमातेची महाआरती करण्यात आली. पंढरपुरात 29 जून रोजी माघी यात्रेचा सोहळा साजरा होणार. या सोहळ्यासाठी कोकण, मराठवाड्यासह कर्नाटकातून 6 ते 7 लाख भाविक येण्याचा अंदाज. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेत भाविकांसाठी चहा, पाणी, नाश्त्याची सोय. यवतमाळच्या पारवा गावात उपसरपंचांकडून एका ग्रामस्थाला मारहाण. ग्रामसभेत ग्रामस्थाने भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने मारहाण. उपसरपंचांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर. उपसरपंच संजय आरेवार यांच्यावर कारवाईची मागणी. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यात तिसरं, तर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अभिनंदन. गोंदियाच्या सिलटॅक्स कॉलनीत चाकूचा धाक दाखवत जबरी चोट. चोरट्यांनी रोख रकमेसह 20 लाख रुपयांचे दागिनेही लंपास केले. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी बाप लेकाला अटक. दोन्ही आरोपींना मध्य प्रदेशातून अटक केल्याची माहिती.